चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलं तापलं असून शहरातील प्रत्येक भागात प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, मिरवणुका, पदयात्रा आणि मतदारांशी थेट जनसंपर्कातून उमेदवार आपली ताकद दाखवू पाहत आहेत. महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून यंदा उमेदवारांनी आपला कस पणाला लावला आहे. शहराच्या विकासाचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी ठेवून प्रभाग क्रमांक 11 भानपेठचे अधिकृत उमेदवार तुझ्या रणांगणात आहेत. 11मधून माझा रोल माझ्या बुद्ध चिन्ह आहे, रोड रोलर 5 नंबरची बटन आहे. मी 2007पासून कंटिन्यू काम करत आहो. या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी अनेक वर्षापासून झटत आहो. लोकांची समस्या आहे काही इथे म्हणजे इथे चंद्रपूरमध्ये स्मारक नाही. सगळ्या ग्रामीणमध्ये बल्लासा झाला, राजूराजाला, वरोरा झाला, इथे सगळ्या ठिकाणी स्मारक आहे. पण चंद्रपूरमध्ये इथे पालकमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, आमदार होते, खासदार झाले, सगळे चंद्रपूरहून दिले. पण इथे स्मारक नाही. सगळ्या शिवभक्तांची एक मला म्हटली होती की भाऊ आपण शिवभक्त आहोत. मी महाराजासाठी मी खूप काही बलिदान दिलं. एकानी महाराजासाठी अपशब्द लिहिला होता, त्यांना त्याच्या भाषेत आम्ही चोप दिला होता. आणि मी 2017ला इलेक्शन लढले होतो शिवसेनेतून. मला 2009 मते मला मिळाली होती. मतेरूपी आशीर्वाद दिला होता माझ्या जनतेने. यावर्षी मला भाजपची सीट भेटणार होती. अन टाईमावर माझी सीट काढण्यात आली. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं आपलं यांचं नाव घेऊन, मोहन भागवत साहेबाचं नाव घेऊन माझी सीट कापण्यात गेलेली होती. म्हणजे कसं जो साधारण व्यक्ती जो आहे म्हणजे राजनीती करू नाही शकत. यांनी पूर्ण म्हणजे साधारण व्यक्तीसाठी हे राजकारणच नाही ठेवलं. यांनी जे आमदार खासदारासोबत फिरते त्यांना सहज सीटा देऊन देतात. जो कार्यकर्ता दिवस रात्र एक करून आपल्या लोकांची तडफड लोकांना समजू शकते. लोकांचे पोलीस स्टेशन राव, कोणाचे हॉस्पिटल राव, कोणाचं काही राहिलं तर आम्ही स्वतः जाऊन तिथे लोकांसाठी काम करतो. यांचं कसं आमदार खासदाराच्या जे सोबत फिरणार आहे त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. सामान्य नागरिक सगळ्या माझ्या जेवढेही आपले सामान्य नागरिक जे आहे त्यांची इच्छा होती, हर्षद तू लढा दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्याच्यासाठी मी जे म्हणजे भाऊ लोक माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इलेक्शन लढायची म्हणजे इच्छा जतवली आहे. मी सविता विलास मसराम, प्रभाग 11 व भानापेठ वार्ड क्रमांक 11 गट अ. माझं चिन्ह आहे घड्याळ. 2 नंबरची बटन आहे, ती तुम्ही जरूर दाबा. कारण मला उमेदवार याच्यासाठी बनावं लागलं, इलेक्शनमध्ये याच्यासाठी उभं राहावं लागलं की मला घरोघरी मी जाते, जेव्हा माझ्या ओळखीच्या घरी किंवा वार्डात मी जेव्हा फिरते तेव्हा मला असं समस्या लक्षात आली की ताई नळच नाही आला, पाणी बिलकुल नाही आहे आमच्या वार्डामध्ये. 3 दिवस नळ नाही आहेत. त्याच्यामुळे बायका खूप त्रस्त झालेल्या आहेत. आता ही समस्या कशी सोडवणार? आणि मेन म्हणजे त्यांच्या घरी मीटर लावले, पाईप लावले, पण त्या नळात 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष झाले त्या पाईपांमध्ये पाणी नाही. ते उगीच अडचण करून काही लोकांना तर काढून फेकूनही दिले. माझ्याच बाईंनी काढून फेकून दिलं. मेन म्हणजे पाण्याची समस्या आहे. आणि 2-3 बायका रडल्या की त्यांच्या घरी पुरुषकर्ते नाही आहेत, तर ते पुरुषकर्ते नसल्यामुळे त्यांना स्वतःला कमवावं लागते. त्या म्हणाल्या आमच्या हातानं काम द्या ताई. म्हटलं बघते, तुम्ही मला निवडून द्या तर मी जरूर तुमच्यासाठी काम करणार. आणि कसं रस्त्यावर खूप खड्डे झालेले आहेत, घरातल्या ज्या नाल्या आहेत आपल्या एरियातल्या त्या सगळ्या भरलेल्या आहेत. धन्यवाद. मी निवडून आले, हे काम नक्कीच करणार. मैं वार्ड में इसलिए खड़ी, पैसों के लिए नहीं खड़ी, मैं जनता की सेवा करने के लिए खड़ी. हमारे वार्ड में बहुत परेशानी है, बहुत गरीब लोग रहते हैं, नालिया का काम बरोबर नहीं है, पानी बरोबर नहीं है. मैं इसलिए खड़ी हूँ कि मेरे वार्ड से मैं मेरी गंदगी हटा के ज़्यादा से ज़्यादा ये करके साफ़ सफाई करके ये करूँ. बस और कुछ करना है काम. और क्या समस्या है वार्ड वाले लोगों की? क्या समस्या आपने उसका? पानी की समस्या है, पानी नहीं है, बहुत परेशानी जाती पानी के लिए. नालियाँ नहीं साफ होते हमारे इधर के, पूरे कीड़े चलते, पूरा रामला तालाब का पानी भर जाता है, लोगों के घरों में पानी घुस जाता है. वो नाला बनाने के लिए ज़्यादा से ज़्यादा कोशिश करूँगी जनता से. वर्षापासून एकच नगरसेवक नाही, तसेच एकच वार्डातला आणि एकच परिवाराचा नगरसेवक या प्रभागामध्ये निवडून येतो. दुसऱ्या पक्षातून या पक्षाकडे, तिसऱ्या पक्षातून त्या पक्षाकडे त्यांनाच तिकीट मिळते, पण सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळत नाही. आणि मागील जे नगरसेवक उभे होते त्या लोकांनी आज 7 वर्ष पूर्ण कंप्लीट होत आहे. महानगरपालिकेच्या इलेक्शन झालं नाहीमुळे इलेक्शन असल्यामुळे नाही झालं आहे की जनगणना झाली नाही, त्यामुळे इलेक्शन आणि ओबीसीच्या
कोर्टामध्ये ते प्रमोट ते आपला ते थांबलं आहे, त्याच्यामुळे काही इलेक्शन होत नव्हता. आता महानगरपालिकाची अशी समस्या आहे की चंद्रपूरमध्ये एज्युकेशन आहे, इलेक्ट्रिकल आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, सर्व काही गोष्टी आहे. पण ते दूरदृष्टिकोन का बरं का महानगरपालिकामध्ये 66 मेंबर निवडून जाते. मी चंद्रपूरची गोष्ट करते, आता चंद्रपूर शहरांची गोष्ट करते. 1 पासून 17 प्रभागमध्ये नगरसेवक मिळून पूर्ण महानगरपालिकामधून 66 नगरसेवक जाते. 66 नगरसेवक झोपाला जाते का? त्यांचं लाईव्हसुद्धा चॅनल दाखवणं येत नाही. तर त्यांनी हाऊसमध्ये झोपायला जाते का काम करायसाठी जाते? प्रभागाची विषय मांडायला पाहिजे. प्रभागाच्या विषय मांडताना आमच्या नगरसेवक का बोलत आहे त्या ठिकाणी? जसं आपण विधानसभेमध्ये लाईव्ह दाखवतो तर चंद्रपूरच्या चॅनलवर ते लाईव्ह दाखवायला पाहिजे. महानगरपालिकाच्या स्वतःच्या चॅनल दाखवायला पाहिजे. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून जे निवडणूक होऊन राहिलेली आहे तर आमचे स्वतःचे बॅनर आम्ही 37,000 रुपये भरून टॅक्स भरून आमचे बॅनर खांब्यावर दिसत आहे त्यांना आणि दुसऱ्या पक्षाचे खांब्यावर नाही दिसत आहे. म्हणजे आम्ही त्यांना चुकत आहो ना, जेणेकरून आम्ही सर्वसामान्य नागरिकांचे नगरसेवक आहो. आम्ही श्रीमंत नाही. मी कोणाचे फाईल रोखणार नाही. नगरसेवक बनल्यानंतर कोणत्या ठेकेदाराचे बिल्डिंग बनवण्याच्या परमिशनसाठी जाणार नाही. मी स्वतः नगरसेवक राहणार. आत्ताचे जे नगरसेवक दोन्ही उभे आहे त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्याच काम आहे. तुम्ही विचारून घ्या मार्केटमध्ये कोणासोबत पार्टनरशिप आहे, कोणासोबत नाही आहे, कोणाच्या बिल्डिंगमध्ये काड्या करायचे, कोणाचे घर पाडायचे, ते सर्व त्यांना माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. मी राजनीतिक नाही माणूस नाही. मी 17 वर्षापासून मी ग्राउंड लेवलवर काम करणारा व्यक्ती आहे. परंतु एक गोष्ट मी हे संपूर्णपणे सांगून देतो की माझ्या बदनामीचं नाव आता ह्या 2 दिवसामध्ये होणार आहे. हा माणूस सांगत आहे कारण की मला सर्व गोष्ट माहीत आहे का ठिकाणी का चालू आहे म्हणून. तर आपण मला जनमत लाईव्हमध्ये दाखवण्याकरिता आमच्या सर्वांना आपल्या बरीने आम्हाला दाखवण्यात येत आहे. तर आम्ही आपला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. भानापेड़ वार्ड से बहुत सारे उम्मीदवार खड़े हैं, लेकिन जो 4 उम्मीदवार हैं जिन्हें मैं खूब चाहता हूँ, जो काम करते हैं, जो लोगों के साथ जुड़ सकते हैं, जो प्रेमळ लोग हैं, उसमें सविता ताई मसराम है हमारे, और हर्षद है, उसके बाद मुन्नी बाई है, उसके बाद सोनू है. ये सब लोग ग्राउंड लेवल पे जाके काम कर रहे हैं. लोगों की समस्या क्या है वो देख रहे हैं. ये कोई भी कैंडिडेट जो खड़ा है चारों में, ये गरीब तबके के लोग से लेके ऊंचे लोगों तक जुड़ना चाहिए. ये सब हम इनका देख रहे हैं कि ये हर जगह जा रहे हैं और काम कर रहे हैं. तो ये चारों ही उम्मीदवार जिनका चुनाव चिन्ह है घड़ी और रोड रोलर, ये अच्छे काम करेंगे आगे चल के. इनको ही वोट देना चाहिए. ये आपसे जुड़ेंगे, आपसे प्रेमळ हमेशा अवेलेबल रहेंगे. यही मैं इन लोगों से चाहता हूँ. किसी को 2 बजे रात तक 3 बजे रात तक जगते हुए देखा नहीं है. हर व्यक्ति की तकलीफ परेशानी, चारों उम्मीदवार इतनी मेहनत कर रहे हैं कि इन लोगों ने ये भी कहा है कि अगर हम चुन के नहीं भी आएंगे तो भी हम हमारे प्रभाग का काम करेंगे और बेशक करेंगे. चारों उम्मीदवारों की ताकत है और इनकी बहुत हिम्मत है और इनका बहुत बहुत धन्यवाद है कि ये लोग इतनी मेहनत कर रहे हैं और बहुत ही अच्छी चीज़ कर रहे हैं. ये लोग जो एम्बुलेंस की सुविधा है, जो भी मरीज़ है जिसको जो रात में तकलीफ़ लगती है, हॉस्पिटल का काम है. जैसा कोई किसी के घर में अभी रामड़ा तालाब का पानी पीछे से छूट जाता है तो उस दीवार बनाने के लिए चारों लोग इकट्ठा हुए. चारों लोगों की समस्या ये थी कि भाई ये चीज़ हमको करना है तो करना है, चाहे ये चुन के आओ चाहे ना आओ. इन्होंने ये चीज़ कहा है हमसे वादा किया है और ये लोग बहुत बढ़िया लोग लगे हमें. उन सभी को एक ही निवेदन करते हैं कि जो भी नाली का काम है, रास्ते का काम है, नल का काम है, जो लोगों की छोटी मोटी परेशानी है वो आप चारों मिलके सब संभाल सकते हैं. और जो ज़्यादा से ज़्यादा मतलब लोगों की सुविधा के लिए आप खड़े हो काम करो. हर्षद हे मागील कित्येक वर्षांपासून भाजप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. या निवडणुकीत भाजपने मात्र त्यांना डावलून अन्य उमेदवारांना प्राधान्य दिलं. त्यामुळे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार असल्याचं चित्र आहे. जनमत लाईव्ह न्यूजसोबत आपल्या खास मुलाखतीत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सोबतच त्यांनी मतदारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन देखील यावेळी केलं. जनमत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.